सुनील पाटील. मी इयत्ता 6वीची विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा पिंपळणे. कळम 40 ग्रामपंचायतीची स्थापना. ग्रामपंचायतीची स्थापना जेव्हा हा कळम आला तेव्हा आम्ही प्रत्यक्ष ग्रामपंचायतीची भेट केली. तेव्हा मी ग्रामपंचायतची स्थापना या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1952 कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापना करण्यासाठी गावची लोकसंख्या 600 असावी लागते. जर कमी लोकसंख्या असेल तर गड ग्रामपंचायत होते. आमच्या पिंपळणे गावात ही गड ग्रामपंचायतमध्ये आमच्या डोंगराली ठाकराचा पाला आणि पिंपळणे या गावांचा समावेश आहे. म्हणून आमची पिंपळणे गड ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या निवडणा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असतो. सदस्य संख्या कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17 असते. आमच्या पिंपळणे गावची सदस्य संख्या 9 आहे. पिंपळणे गावची 6 आणि डोंगराळी आणि ठाकराच्या पाऱ्याची 3 आहे. ग्रामपंचायतीतील सदस्य निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने होते. मतदान करण्यासाठी 18 वय पूर्ण असावे व उमेदवार उभा राहण्यासाठी 21 वर्ष पूर्ण असावे. ग्रामपंचायतमध्ये 50% महिलांसाठी जागा राखीव आहे व इतर मागासवर्गीयांसाठी 27% जागा राखीव आहे. ग्रामपंचायतीचा सदस्य सरपंच असतो. ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच सरपंचाकडे राजीनामा देतात व सरपंच पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे राजीनामा देतात. ग्रामपंचायतीच्या महिन्यातून 1 बैठकी होतात, म्हणजे वर्षातून 12 बैठकी होतात. सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत अकलूज. सर्वात जास्त उत्पन्न असलेली ग्रामपंचायत नवघर. सर्वात जास्त ग्रामपंचायत असलेला जिल्हा सातारा व सर्वात कमी ग्रामपंचायत असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. धन्यवाद.